उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे। विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। उपमुख्यमंत्रीपद कायदेशीर नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुका जिंकण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला। तसंच बूथ ताब्यात घेण्याचा प्रकारही सुरू असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। महायुतीतील सगळ्याच पक्षांचा मालक एकच असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। ताबडतोब त्यांनी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तत्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। म्हणून जे काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याची मंत्री त्यांना बघा, त्यांच्याकडे कोणाच्या कुठल्या चाव्या द्यायच्या, तिजोरीच्या द्यायच्यात किंवा बाथरूमच्या द्यायच्यात, ते सगळ्या चाव्या त्यांच्याकडे द्या, पण त्यांना उपमुख्यमंत्री हे बिरुद आता लावता कामा नये। आणि कायद्यानुसार एक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद दोन्ही सभागृहात या सरकारने येत्या अधिवेशनात जाहीर केलीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो, बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे। आणि हा जो काय चाललेला आहे कारभार, म्हणजे सत्ता पिपासूपणा, हा जनतेच्या हिताचा नाही आहे। ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत। महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। तर विरोधी पक्षनेते पद द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। भास्कर जाधव यांचं नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढे आलेलं होतं। आता अधिवेशन सुरू होत आहे 8 तारखेपासून आणि या अधिवेशनात तरी दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते पद द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे। आणि जर कायद्याच्या संदर्भात बोलायचं असेल तर मग उपमुख्यमंत्री पद हे सुद्धा बेकायदेशीर आहे, संविधानात तशी कोणतीही तरतूद नाही याची आठवण करून देत उपमुख्यमंत्री पद रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे। महायुतीमध्ये तीनही पक्षांचं नाव आणि चिन्ह वेगवेगळं असलं तरी सुद्धा एकाच पक्षाच्या 2 बी टीम आहेत असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी करत राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे। तर दुसरीकडे बूथ ताब्यात घेण्याचे प्रकार सुरू असायचे, आता पूर्णतः निवडणुकाच ताब्यात घेतल्या गेल्या आहेत असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे। विरोधी पक्षनेते पदासंदर्भात या अधिवेशनामध्ये काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि हा मुद्दा या अधिवेशनात महत्त्वाचा ठरू शकतो। वर्षपूर्ती झालेली आहे सरकार स्थापन होऊन बहुमत सिद्ध करून, पण अजूनही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते पद देण्यात आलेलं नाही। विरोधी पक्षनेते पद हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते अजूनही विरोधी पक्षातल्या कोणाकडेही गेलेलं नाही आणि त्यामुळे विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। आणि जर कायद्याचाच विचार करायचा असेल तर उपमुख्यमंत्री पद हे सुद्धा बेकायदेशीर आहे, संविधानात तशी कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे उपमुख्यमंत्री पद सुद्धा रद्द करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्यासोबत आहेत। सुधीर मुनगंटीवारजी, विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावरून निशाणा साधलेला आहे उद्धव ठाकरे यांनी, उपमुख्यमंत्री पद रद्द करा असं त्यांचं म्हणणं आहे आणि निवडणुका सुद्धा काबीज केल्या गेलेल्या आहेत, कॅप्चर केल्या गेलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। आपली प्रतिक्रिया? असं आहे की आमची त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे। पराभवानंतर अशा पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट हे निश्चितपणे त्यांचं वैफल्य दर्शवते। विरोधी पक्षनेता ते स्वतः मुख्यमंत्री राहिले आहेत, अनुभवी नेते आहे। अशा नेत्यांनी विरोधी पक्षनेताची नियुक्ती ज्या कायद्याने होते, हा निर्णय घेण्याचा अधिकार सन्माननीय माननीय विधानसभा अध्यक्षांना असतो। विधानसभा अध्यक्ष हे नियमानुरूप कार्यवाही करतात। या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री किंवा सरकारला दोष देणं म्हणजे वडाचं तेल वांग्यावर आपण जे म्हणतो, वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचं काही कारण नाही आहे। आपण अध्यक्षांना भेटावं, हवं असेल तर आपल्या पक्षाची जी अधिवक्ता विंग असेल त्यांना घेऊन जावं, तुम्ही अकॅडमिक चर्चा करावी,
कायदेशीर चर्चा करावी. देशामध्ये एखाद्या राज्यामध्ये अशा पद्धतीने 10%पेक्षाही कमी संख्या आल्यानंतर विरोधी पक्ष नेता कुठे दिला गेला असेल ते बघावं, किंवा या अगोदर 1952 पासून सार्वत्रिक निवडणुका झाल्या तेव्हा काय केलं हे बघावं, त्याचे काही कागद जमा करावी आणि तर्कसंगत मागणी ही अध्यक्षांना करावी. उपमुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये विरोधी पक्ष नेता पद देत नसेल तर उपमुख्यमंत्री पद ठेवू नका असं म्हणण्याचं काही कारण नाही. आणि याच्या मागे एकच हेतू आहे, त्यांचा इतका जास्त राग एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की त्यांना पदोपदी जगी कास्ती एकनाथ शिंदे साहेब दिसतात. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जी हिंमत केली आणि हिंमत करून हा जो देशभक्तीचा विचार आहे त्याला ज्या पद्धतीने समर्पण भावनेने काम केलं एकनाथ शिंदे साहेबांनी, त्यातून त्यांना आता हे वाईट वाटणं स्वाभाविक आहे. कारण 2019-24 ऑक्टोबरला ज्या पद्धतीची जनतेसोबत विश्वासघात एकनाथ शिंदे साहेबांनी केला होता आपल्या उद्धव ठाकरे साहेबांनी, त्याचा हिशोब एकनाथ शिंदे साहेबांनी बरोबर केला होता. ठीक आहे, आणि तो स्फोटशूळ त्यांच्या पोटात आहे असं तुमचं म्हणणं आहे सुधीर मुनगंटीवारजी, आणि त्यामुळेच उपमुख्यमंत्रीपद रद्द करण्याची मागणी करा असं उद्धव ठाकरे म्हणतायत असं आपण म्हणताय. आभार आपले, आपण प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. आणि यानंतर थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी वैभव परब सध्या आपल्यासोबत आहेत आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट वैभव सोबत आहेत आणि वैभव संवाद साधेल. वैभव, नक्कीच उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जर विरोधी पक्ष नेतेपद द्यायला जर तुम्ही घाबरत असाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा. यावर तुमची पहिली प्रतिक्रिया? मुळामध्ये उद्धव साहेबांना प्रशासन कसं चालवायचं हेच माहीत नाही. विरोधी पक्ष नेता पद द्यायचं म्हणजे नेमकं काय? याचा एक कायदा आहे. 1977ला एक कायदा या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये सुद्धा पारित झालेला आहे. त्यानुसार असलेल्या सदस्याच्या 10% ज्यांची संख्या असेल त्याला विरोधी पक्ष नेता पद देता येतं आणि त्याला कॅबिनेट दर्जा हा बहाल करण्यात आलेला आहे. यांच्याकडे आहे का ती संख्या? जर तुमच्याकडे संख्याच नाही मग तुम्हाला बळजबरी घोड्यावर बसवण्याचा काय अर्थ आहे? म्हणून जे कायद्यात बसत नाही त्यामुळे यांना विरोधी पक्ष नेता पद दिलेलं नाही. राहिला उपमुख्यमंत्र्याचा प्रश्न, तर तो आहे मुख्यमंत्र्याचा अधिकार. त्यांनी काय करावं हे तुम्ही सांगणारे कोण? एक तर जेव्हा सत्तेत होता एकही खात्याचा मंत्री नसलेला मुख्यमंत्री, अशी तुमची कारकीर्द. असं कधी झालं आहे का इतिहासामध्ये? जबाबदारी घ्यायची नाही पण पद मला हवं आहे, ही जी काही भूमिका आहे ना ही त्यांची मुळात चुकीची आहे. त्यांना एकनाथ शिंदे साहेब आजही ज्या पद्धतीने काम करतात ना ते आजही पाहावलं जात नाही. पश्चाताप करण्यापेक्षा पश्चाताप केला पाहिजे या माणसाने की जर शिंदे मुख्यमंत्री झाले असते त्या काळात तर आज पक्ष कुठं गेला असतं. आज पक्ष लयास चाललाय आणि त्याचा परिणाम. विरोधी पक्ष नेतेपदासंदर्भातल्या काय अडचणी आहेत? ते म्हणतात की हे जाणून बुजून दिलं जात नाहीये. दुसरीकडे म्हणतात की निवडणुका आहेत त्या हायजॅक केलेल्या आहेत. नेमकं काय म्हणायचं? ते कायदा वाचा ना, कायद्याचं पुस्तक आहे ना तुमच्याकडे दिलेलं. काय सांगतोय तो? मी पुन्हा सांगतो, रिपीट अगेन. 1977च्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे, असलेल्या सदस्याच्या संख्येपैकी ज्यांच्याकडे 10% संख्याबळ असेल त्याला विरोधी पक्ष नेतापद दिलं जातं. आहे का? असेल तर मागणं हे तुमचा अधिकार आहे. एकनाथ शिंदेकडेच उपमुख्यमंत्री पद आहे म्हणून ते रद्द करावं असं वाटतं तुम्हाला? उद्धव ठाकरेंची त्यांना एकनाथ शिंदे साहेब रोज स्वप्न देतात. रोज त्यांना ते असं वाटतं की अरे हाच तो एकनाथ शिंदे ज्यांनी आपल्याला घरी बसवले. अजितदादाबद्दल बोलले का ते? नाही बोलले. एकनाथ शिंदे टार्गेट ठेवून ते एकनाथ शिंदेवर रोज टीका करतात. परिस्थिती उलटी झालेली. पहिले हे म्हणायचे की उद्धव ठाकरेचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पुढे जात नाही. आज एकनाथ शिंदे साहेबाचं नाव घेतल्याशिवाय यांचा दिवस निघत नाही. अशी परिस्थिती, उलटी परिस्थिती यांच्यावर आलेली आहे. या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेत्या संदर्भातला काही निकाल आहे तो लागेल की नाही? किंवा एकदा तुम्ही विरोधी पक्षाला कळवून टाका ना की बाबा हे तरतुदीत बसतच नाही आहेत, त्यांची मागणी आहे, त्याच्यावर उत्तर अद्याप दिलं नाही. हे पण बरोबर आहे ना? उत्तर काय द्यायचं? तुम्हाला कायदा कळत नाही त्याला उत्तर काय द्यायचं? तुम्ही बुके घेऊन या का चहा प्यायला या? मुख्यमंत्री ते कसे देतील? त्यांनाही काही कायद्याचं बंधन आहेत का नाही आहेत? यांनी छाती पुढं काढून चालायचं संख्याबळ नसताना आणि सांगायचं आम्हाला विरोधी पक्षनेते पद द्या. मग सांगायचं नाही यांना द्या त्यांना द्या.
असं चालणार नाही. विरोधी पक्षनेतेपद हे देता येत नाही. हे कायदा त्यांना कळतो पण वळत नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. आम्ही या जे काही निवडणुकीबद्दल संदर्भात तुम्ही बोललात, निवडणुका हायजॅक नाही केल्या, यांना निवडणुका लढवता आल्या नाही. तुम्ही लातूरचं एक उदाहरण पहा, AB फॉर्म दिलेले 11 जणाला, 11ने विड्रॉ केली. किती उमेदवार उभे केले हे तरी एकदा आकडा तुम्ही घेता ना. अनेक ठिकाणी दबाव देखील टाकण्यात आला असं देखील आरोप. अहो, तुम्ही उमेदवार नेमके उभे किती केले याचा आकडेवर तुम्ही लोकांना सांगा तरी खरे ना. हे इतके उमेदवार उभे केले होते. या ठिकाणी आम्ही प्रचार सभा घेतल्या होत्या. एक प्रचार सभा आहे यांची पूर्ण इलेक्शनमध्ये. एकनाथ शिंदे बघा, ते अजितदादा बघा, ते देवेंद्र फडणवीस बघा, फिरले ते, हे घरी बसले. जो निवडून आला तो आपला, जो पडला तो गेला. अशा पद्धतीच्या निवडणुका लढवल्या जात नाही. कार्यकर्त्याला सांभाळता आलं नाही म्हणून ह्या पक्षाची ही दुर्दशा आहे. तुमचे मित्र आणि तुमचे जुने सहकारी भास्कर जाधव जे सध्या उद्धव ठाकरेंच्या पक्षात कुठेतरी नाराज आहेत, विनायक राऊत त्यांच्याबरोबर त्यांचं जे काय आहे ते सगळ्यांसमोर आलेलं आहे. भास्कर जाधवांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होणार की नाही होणार? भास्कर जाधवांना हे फक्त लालच दाखवत आहेत आणि भास्कर जाधवांना माहिती आहे भास्कर जाधव हा अत्यंत चांगला आमदार आहे, अनुभवी आमदार आहे. त्याला कायदाही कळतो, त्यालाही माहिती आहे की आपल्याला मिळणार नाही. परंतु भास्कर जाधव त्यांच्यापासून दूर जाऊ नये या प्रयत्नात त्याला नेहमी ते गाजर दाखवल्यासारखं करतात आणि भास्कर जाधव आपल्याला मिळेल असं समजून चालतो. त्यांना माहिती आहे आपल्याला मिळत नाही. नक्कीच साहेब, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. प्रज्ञा, तर संजय शिरसाट जे सामाजिक न्याय विभाग मंत्री आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया आहे ती व्यक्त केलेली आहे. प्रज्ञा. वैभव, धन्यवाद संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.